शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. जसं की काल गेले होते लग्नाला, तर भरपूर असं घरामध्ये पसारा पडलेला होता. सगळं आवरून पण गेलं, तरी आलं तर थोडा तरी गर्दा दिसतो. कारण जाताना तर काही नाही, पण आलं की येताना कसं भरपूर सामान जे आपण येताना घेऊन येतो. जसं की फळं फ्रूट घेऊन आलेली आहे येताना. आणि आपण जे नेलेलं सामान आहे, जसे कपडे वगैरे, मेकअपचं सामान, बॅग्स वगैरे, त्याचा पण भरपूर पसारा पडतो. तर जाताना सर्व भांडी वगैरे सगळे घासून गेले होते, पण लावायचे बाकी होते. कारण आलं की लावता येईल म्हणून ठेवले होते, कारण पाणी पण भरपूर असतं भांड्यामध्ये. तर चला आधी तर भांडे लावून घेणार आहे. आणि पुन्हा भरपूर असे भांडे पण आता रात्री जे आले होते तर थोडीशी खिचडी लावली होती, तर ते भांडे पण पडलेले होते. आता ते भांडे पण सगळे घासून घ्यायचे आहेत मला. स्वच्छ राहते, नाहीतर एकदम तेलाच्या ह्याच्यामध्ये ना चिकटलेलं लागते. जेव्हा पण भांडी घासते तेव्हा हे साफ करून घेत असते. चला झालेली माझी भांडी. आणि जेवढं आपण हातासगळं काम करतो तेवढं आपल्याला सोपं जातं. नाही तर सगळं पुन्हा एकदाच करायला कंटाळा येते माणसाला. त्याच्यामुळे हातासगळं सगळे काम करून ठेवत असते. आणि जेव्हा मी भांडे घासते तेव्हा सगळे मोठे जे भांडे आहेत ते साईडला ठेवत असते, कारण चिल्लर भांडे घ्यायला सोपं पण जातं आणि लवकर हडकतात बी. आणि जे आपल्या रॅकला आहे किंवा अलमारीला आहे ते डाग पण पडत नाही. त्याच्यामुळे जे मोठे भांडे आहेत ते साईडला ठेवत असते. तर चला आता गॅस साफ करून घेते. चला सकाळी भांडे तर घासून घेतले, पण आलेल्या कपड्याचा गर्दा ती तसाच होता. तर आधी तर कपडे नॉर्मलच आहेत, तर एक दिवसच घातलेले सगळे नवे कपडे, त्याच्यामुळे टाकणार आहे मिशनीमध्ये. तू एक रिकामा दुसरी रिकामी इतकं काय. चला तर म्हणजे कपडे बी मिशनीमध्ये टाकून झाले. तर आणि जसं की येताना भरपूर असे खरबूज आणले होते, कारण खूप खरबूज स्वस्त पण आणि गोड पण होते. तर त्याच्यामुळे थोडेसे फ्रूट्स आणले होते. आता ते ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये. आणि जसं की नेलेली होती पर्स, थोडंसं सामान, ते पण जिथल्या तिथं लावायचं आहे मला.
जसे की मुलांचे, मिस्टरांचे बुटं आणि आपल्या जे आहे ते चप्पल जे घेण्यावरच राहतो. तर भरपूर असे बुट आणि चप्पल झाले. तर बुटं, चप्पल आणि कपडे ह्याला तर काही सीमाच नाही. तर जाताना काढले होते, जसे की घालायचे वेगळे, पुन्हा कुठं जायचे वेगळे असे तर ठेवून दिलेले आहेत. आणि तुमच्या इथं असाच गर्द आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बुट आणि चपला तर इतक्या झाल्यात की बघायचं कामच नाही. किती फेकून दिले तितके घरामध्ये जास्तच आहेत. आता कपडे घेणार राहतात आणि बुटे घेणार राहतात. आणि जसं की जाताना बांगड्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत साडीवर वगैरे मॅचिंग घालायला. तर आलं की जसं सामान आहे मी तसंच जिथल्या तिथं ठेवून देत असते. कारण दुसऱ्या वेळेस आपल्याला कुठं जायचं की पटकन सामान बसतं आलं की ह्या डब्यातलं काढून त्या डब्यात, तिथलं ते काढून तिथं असं ठेवलं की आपल्यालाही कळत नाही की आपण सामान कुठं ठेवलं. आणि नेहमीच्या जागेवर जसं सामान आपण आहे जसं आहे तसं ठेवलं की जिथल्या तिथं आपल्याला माहीत असतं की आपण रुटीनचं सामान जे आहे ते इथंच ठेवतो. तर आपल्याला व्यवस्थित पटकन भेटतं. जसं की ही बांगड्याचा सेट आहे आणि भरपूर बांगड्या ह्यातल्या काढल्या होत्या. तर त्याच ठिकाणी ठेवत आहे मी. आणि माझं जे सामान असतं लावायची पद्धत जी आहे ती अशी आहे. त्याच्यामुळे सामान कुठेही ठेवायचं आणि करायचं मला तर कुठेही जायच्या वेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण जी वस्तू जिथं आहे तिथंच भेटते ना आल्यावर पण आपण त्याच जागी खायची. त्याच्यामुळे आपल्याला अडचण आणि परेशानी काहीच होत नाही. तर सगळं सामान मी आता आल्यावर ठेवलेलं आहे एका ठिकाणी. आणि रात्री खूप कंटाळा आला होता त्याच्यामुळं एकच बांगडी हातामध्ये ठेवली होती. पण बिना बांगडीचा हात पण कधी ठेवत नाही मी. तर सगळ्या बांगड्या काढून ठेवल्या होत्या. आणि कंटाळा आला होता म्हणून हे सगळं जे काम आहे ते सकाळी पार पाडत आहे. आणि जिथल्या तिथं पसारा ठेवला की मग दुसऱ्या कामाला हात लावत असते. कारण हे सगळं घरामध्ये धिंगाणा ठेवला की दुसरं कोणतं स्वयंपाक पाणी काहीही मला सुधरत नाही. गावाहून आलं की आधी जिथल्या तिथं पसारा सगळा लावायचा आणि मग आपलं रुटीनचं रोजचं काम करायचं. तर सगळं आता जे लग्नाहून आलेली आहे ते सगळं जे सामान आहे ते जिथल्या तिथं लावून ठेवत आहे. आज दुपारी कडकड ऊन होतं त्याच्यामध्ये सकाळी पाऊस आला आहे. आणि वाजले होते दुपारचे 4. कपडे पण काढले नव्हते कारण भरपूर ऊन होतं. आणि एकदम उन्हामध्येच हे अवकाळी पाऊस जे आहे ते आला. आणि वर तुरीचे पोते ठेवले होते जसं की तुरी साफ केलेल्या होत्या. गडबडीनं वर काढायला गेले तर खाली कपडे भिजले. जेवढे जे सुकलेले होते ते काढले तरी थोडेसे कपडे जे आहेत ते बाहेरच आहेत. बाटल धुवून ठेवले होते सकाळी उन्हाला तर त्या देखील भिजल्या आहेत. तर अवकाळी पाऊस जे आहे ते असंच येतं जे बेटाईम. आणि ऊन पण असू द्या आणि काही असू द्या. बघा किती लई पाऊस आहे. चांगलाच सडाक्याचा पाऊस आला होता.